नमस्कार मंडळी. मनोरंजनाची माध्यमे आणि इतिहास या प्रकरणाच्या पहिल्या भागामध्ये आपण पाहिलं मनोरंजनाची आवश्यकता काय आणि लोकनाट्य. आज आपण पाहणार आहोत दुसरा भाग. तत्पूर्वी आपण पहिला भाग जर पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे ती पहा आणि पहिल्या भागाचा अभ्यास करून प्रश्नावलीसुद्धा सोडवूया. आज आपण पाहणार आहोत दुसरा भाग. यामध्ये 3 घटकांचा अंतर्भाव आहे: मराठी रंगभूमी, भारतीय चित्रपटसृष्टी आणि मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधी. ललित कला ही व्यक्तीने किंवा समुदायाने सादर करण्याचे स्थान म्हणजे रंगभूमी होय. मराठी माणसाला नाटकवेडा असं म्हटलं जातं. याचं कारण मराठी रंगभूमीला लाभलेली वैभवशाली परंपरा होय. ललित कलेमध्ये प्रेक्षक आणि कलावंत या दोघांचाही समावेश असतो. नाटक म्हटलं की त्यामध्ये अनेक गोष्टींचा अंतर्भाव होतो. कोणत्या गोष्टी त्या? तर नाट्यसंहिता. नाट्यसंहिता म्हणजे लिखित स्वरूपामधील नाटक. नाट्य दिग्दर्शक, नाटकाचं दिग्दर्शन जो करतो तो नाट्य दिग्दर्शक. त्यानंतर कलावंत, नाटकामध्ये असणारे कलाकार, रंगभूषा म्हणजे त्यांचा मेकअप, केशभूषा, हेअरस्टाईल, वेशभूषा, कपडेपट, नेपथ्य म्हणजेच नाटक गावात घडत असेल तर गावातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या स्टेजवर सादर कराव्या लागतील. झाडं आहेत, डोंगर आहेत, झोपड्या आहेत उदाहरणार्थ, पण हे सर्व कृत्रिम पद्धतीने. त्याचबरोबर पडद्याच्या मागे ज्या गोष्टी आहेत त्या सर्वांचा समावेश नेपथ्यामध्ये होतो. प्रकाश योजना, नाटकामध्ये अंधार दाखवायचं असेल तर प्रकाश नको आहे. त्यानंतर दिवसा उजेड आहे तर भरपूर सूर्यप्रकाश दाखवावा लागेल. किंवा रात्र दाखवायची असेल, घर आहे, घरामध्ये लाईट लावलेले आहेत. प्रसंगानुसार ही जी लाईटची व्यवस्था केली जाते त्याला आपण म्हणूया प्रकाश योजना. त्यानंतर महत्त्वाचा घटक नाट्यप्रयोगाचा प्रेक्षक होय. जे नाटक बघायला आलेले आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. पुढे आहे समीक्षक. नाटक चांगले आहे का, त्यातल्या चांगल्या गोष्टी कोणत्या, किंवा नाटकामध्ये काही चुका झालेल्या आहेत का, त्या पाहून त्या निदर्शनास आणणं आणि त्यावर चर्चा करणं हे समीक्षकाचं काम असतं. असे अनेक घटक रंगभूमीशी संबंधित असतात. नृत्य आणि संगीत यांचाही नाटकामध्ये समावेश असतो. त्यामुळे नाटक हे अतिशय रंजक व्हायला मदत होते. काही वेळेला नाटकामध्ये संवाद असतात. जे कलाकार आहेत ते संवाद म्हणून अभिनय करतात. पण काही वेळेला मात्र संवादच नसतात, फक्त अभिनय केला जातो, मूकाभिनय केला जातो. मग अशा नाटकाला आपण म्हणूया मूक नाट्य. तंजावरच्या भोसले राजवंशाने मराठी व दाक्षिणात्य भाषांमध्ये नाटकांना प्रोत्साहन दिलं. त्या राजवंशातील राजांनी स्वतःही नाटके लिहिली, तसेच संस्कृतमध्ये जी नाटकं होती त्यांची भाषांतरे सुद्धा केली. महाराष्ट्रातील रंगभूमीच्या विकासामध्ये 19व्या शतकाचं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे. मराठी रंगभूमीचे जनक म्हणून विष्णुदास भावे यांना ओळखलं जातं. सीता स्वयंवर हे त्यांनी रंगभूमीवर आणलेलं पहिलं नाटक होय. विष्णुदास भाव्यांनी लिहिलेल्या नाटकानंतर महाराष्ट्रामध्ये ऐतिहासिक पौराणिक नाटकांबरोबरच हलक्या फुलक्या पद्धतीची प्रहसन प्रकारातील नाटकेसुद्धा रंगभूमीवर आली. त्यामध्ये सामाजिक विषय सादर केला जायचा, परंतु विनोदी पद्धतीने, म्हणजे मनोरंजन आणि त्याचबरोबर सामाजिक जाणीवा निर्माण करण्याचं कार्य नाटकाद्वारे होऊ लागलं होतं. सुरुवातीच्या नाटकांच्या संहिता लिखित स्वरूपामध्ये लिहिलेल्या नसत. बऱ्याचदा त्यामधील जी गीते होती ती लिहिलेली असायची, परंतु गद्य संवाद जे आहेत ते कलाकार नाटक सुरू झाल्यानंतर उत्स्फूर्त स्वरूपामध्ये म्हणत असत. मुद्रित स्वरूपात म्हणजे छापलेली संहिता उपलब्ध असणारं पहिलं नाटक वि. ज. कीर्तने यांनी 1861 साली लिहिलेले थोरले माधवराव पेशवे हे होय. या नाटकामुळे मग मराठी रंगभूमीवर संपूर्ण लिखित संहिता असलेल्या नाटकांची नवीन परंपरा सुरू झाली. 19व्या शतकाच्या अखेरच्या पर्वात काय झालं तर हिंदुस्थानातील ख्याल संगीत महाराष्ट्रात रुजवण्याचं काम बाळकृष्ण बुवा इचलकरंजीकर यांनी केलं. ख्याल संगीत म्हणजे काय तर शास्त्रीय संगीतातील एक आगळीवेगळी शैली जिचा शोध 12व्या शतकामध्ये अमीर खुसरो यांनी लावला.
इचलकरंजीकर यांच्यानंतर उस्ताद अल्लादिया खां, उस्ताद अब्दुल करीम खां आणि उस्ताद रहिमत खां यांनी महाराष्ट्रातील रसिकांमध्ये संगीताची आवड निर्माण केली. त्याचा परिणाम काय झाला तर संगीत रंगभूमीचा उदय झाला. किर्लोस्कर मंडई या नाटक कंपनीची संगीत नाटके सुद्धा लोकप्रिय झाली. त्यामध्ये संगीत शाकुंतल हे नाटक होतं. 1880 साली ते रंगभूमीवर आलं. हे पहिलं नाटक अजरामर झालं संगीत परंपरेसाठी. संगीत नाटकांमध्ये गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेलं संगीत शारदा हे नाटक 1899 आलं. ते सुद्धा अतिशय महत्त्वाचं होतं. कारण काय तर या नाटकाचा विषय जरठकुमारी विवाह या तत्कालीन अनिष्ट प्रथेवर विनोदी पद्धतीने परंतु मार्मिक टीका या नाटकामध्ये केली होती. जरठकुमारी विवाह म्हणजे काय तर एखाद्या 40-50च्या पुरुषाचं लहान मुलीबरोबर अगदी लहान वय असलेल्या बालेबरोबर लग्न व्हायचं. त्या काळी ही गोष्ट साधारण मानली जायची, परंतु या अनिष्ट प्रथेवर या नाटकातून मार्मिक टीका केली गेली. याखेरीज श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे मूकनायक, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचे संगीत मानापमान, राम गणेश गडकरी यांचे एकच प्याला ही नाटकं रंगभूमीच्या इतिहासामध्ये अतिशय महत्त्वाची आहेत. माहीत आहे का तुम्हाला महाभारत हे जे महाकाव्य आहे त्यामधील घटना घेऊन तत्कालीन ब्रिटिश साम्राज्यशाही आपण बघतोय. स्वातंत्र्यापूर्वीचा काळ की ज्या वेळेला आपल्या भारत देशावरती ब्रिटिशांचं साम्राज्य होतं. तर या ब्रिटिश साम्राज्यशाहीवर सूचक टीका करणारं कीचकवध हे नाटक खाडीलकर यांनी लिहिलं. या नाटकामध्ये द्रौपदी म्हणजे असहाय्य आपली भारतमाता, तर त्यावेळची युधिष्ठिर म्हणजे मवाळ पक्ष, भीम म्हणजे जहाल पक्ष आणि कीचक म्हणजे कोण तर त्यावेळेचा सत्तेसाठी आंधळा झालेला भारतीयांवर अमानुष अत्याचार करणारा व्हॉइस रॉय लॉर्ड कर्झन अशा रूपकामध्ये प्रेक्षक हे नाटक पाहत आणि अप्रत्यक्षरित्या मनोरंजनाबरोबरच एक ब्रिटिश साम्राज्यशाहीबद्दल चीड निर्माण करण्याचं राष्ट्रीय कार्य अप्रत्यक्षरित्या या नाटकाद्वारे त्यावेळेला घडलं गेलं. मराठी रंगभूमीच्या पडत्या काळामध्ये आचार्य अत्रे, ज्यांचं पूर्ण नाव प्रल्हाद केशव अत्रे होय, यांच्या साष्टांग नमस्कार, उद्याचा संसार, घराबाहेर यासारख्या लोकप्रिय नाटकांनी रंगभूमीला सावरण्यास मदत केली. त्या पुढे जाऊन वसंत कानेटकर यांचं रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू, रायगडाला जेव्हा जाग येते यामध्ये शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र संभाजी महाराज यांच्या नात्यावर प्रकाशझोत टाकलेला आहे. तर इथे ओशाळला मृत्यू या नाटकामध्ये संभाजी महाराज यांनी औरंगजेबाशी जो लढा दिला आणि त्यानंतर ज्या काही घटना घडल्या गेल्या याचं अतिशय सुंदर असं सादरीकरण या नाटकामध्ये केलं गेलेलं आहे. विजय तेंडुलकर यांचं घाशीराम कोतवाल, विश्राम बेडेकर यांचं टिळक आणि आगरकर इत्यादी नव्या धर्तीची नाटकं ही प्रसिद्ध आहेत. विविध विषयांवरील नाटके आणि नाट्य प्रकारांच्या आविष्कारामुळे मराठी रंगभूमी ही समृद्ध होत होती. नाट्य कलावंत म्हणून गणपतराव जोशी, बालगंधर्व तथा नारायणराव राजहंस. बालगंधर्वांबद्दल सांगण्याचा विशेष हा की स्त्री भूमिका एक पुरुष किती जिवंतपणे करतो, बेमालूमपणे करतो याचं यथार्थ उदाहरण म्हणजे बालगंधर्व होय. केशवराव भोसले, चिंतामणराव कोल्हटकर, गणपतराव बोडस इत्यादींची नावे अग्रक्रमाने घेतली जातात मराठी रंगभूमीच्या इतिहासामध्ये. त्यांची मराठी नाटकं मोकळ्या पटांगणामध्ये होत असत, म्हणजेच मैदानामध्ये होत असत. ब्रिटिशांनी मग प्रथम मुंबईत प्ले हाऊस, रिपन, व्हिक्टोरिया ही नाट्यगृह बांधली आणि त्यानंतर हळूहळू मराठी नाटकांचे प्रयोगही बंदिस्त नाट्यगृहामध्ये होऊ लागले. बालगंधर्वांचा उल्लेख झाला म्हणून सांगू इच्छिते की बालगंधर्व यांचं जीवन चरित्र साकारणारा चित्रपट येऊन गेलेला आहे मराठीमध्ये. याचं नाव आहे बालगंधर्व. अभिनेते सुबोध भावे यांनी बालगंधर्वांची भूमिका अतिशय जिवंतपणे साकारलेली आहे. नक्की तुम्ही पाहू शकता. माहीत आहे का तुम्हाला ख्यातनाम साहित्यकार वा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांनी शेक्सपियरच्या किंग लिअर नाटकाच्या धर्तीवर लिहिलेले नटसम्राट हे नाटक खूपच गाजलं. या नाटकातील शोकात्म नायक म्हणजे दुःखी नायक गणपतराव बेलवलकर हे पात्र शिरवाडकरांनी पूर्वीच्या काळी गाजलेले नट
गणपतराव जोशी आणि नानासाहेब फाटक या नटश्रेष्ठांच्या व्यक्तिमत्वातील रंगछटांची सरमिसळ करून निर्माण केलं होतं. आणि हे नाटक अतिशय गाजलं. आजही हे नाटक मराठी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण करून आहे. आणि या नाटकांवर आधारित मराठी सिनेमा नटसम्राट येऊन गेला, ज्यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी नटसम्राटाची भूमिका साकारली होती. नक्की तुम्ही पाहू शकता. पुढचा मुद्दा आपण बघूया, भारतीय चित्रपटसृष्टी. एंटरटेनमेंट म्हणजेच चित्रपट हे तुम्हाला माहीतच आहे की मनोरंजन, आणि या मनोरंजनातून भारतीय जनमानसाचे जीवन व्यापून टाकणारे चित्रपटसृष्टी. चित्रपट हे कलात्मकता व तंत्रज्ञान यांचा संगम असलेलं माध्यम आहे. चलचित्रणाचा शोध लागल्यावर चित्रपट कलेचा जन्म झाला आणि मग यातूनच मूकपटांचे युग निर्माण झाले. मूकपट म्हणजे संवादाविना असलेला चित्रपट. पुढे ध्वनिमुद्रण शक्य झालं, म्हणजेच साऊंड रेकॉर्डिंग करणं शक्य झालं आणि मग बोलपटांचं युग आलं. माहीत आहे का तुम्हाला चित्रपटांचे प्रकार कोणते आहेत? तर व्यंगचित्रपट, ज्याला तुम्ही कार्टून म्हणतात, त्या कार्टूनचा समावेश असलेला चित्रपट व्यंगचित्रपट. वार्तापट, ज्याच्यामध्ये एखाद्या बातमीवरून चित्रपट तयार केलेला आहे, तो वार्तापट. अनुबोधपट, माहितीपर अनुबोधपट. प्रसिद्धीपट, एखाद्या कामासाठी जाहिरात करावी लागते, त्यावेळेला त्या जाहिरातीसाठी जो चित्रपट तयार केला जातो तो आहे प्रसिद्धीपट. बालचित्रपट, लहान मुलांच्या भावविश्वावर आधारित किंबहुना मुलांसाठीच तयार करण्यात आलेले चित्रपट म्हणजे बालचित्रपट. सैनिकी चित्रपट, प्रत्येक देशाच्या सैनिक विभागामध्ये एक चित्रपट विभाग असतो की जे सैनिकांच्या जीवनावर आधारित म्हणा किंवा युद्धावर आधारित म्हणा चित्रपट तयार करतात, ते झाले सैनिकी चित्रपट. शैक्षणिक चित्रपट, शिक्षणविषयक जे चित्रपट आहेत त्यांना आपण म्हणूया शैक्षणिक चित्रपट. कथा चित्ती, कथांची जी माहिती दिलेली आहे किंवा अनेक कथा एकत्र करून जो चित्रपट तयार केला जातो त्याला आपण म्हणूया कथाचित्ती. भारतामध्ये पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार करण्याचा आणि प्रदर्शित करण्याचा मान आपल्या महाराष्ट्राकडे जातो बरं का. भारतीय चित्रपटांची जननी अशीच महाराष्ट्राची प्रसिद्धी आहे. भारतीय चित्रपटांच्या विकासात मदनराव माधवराव पितळे, कल्याणचे पटवर्धन कुटुंबीय आणि हरिश्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा यांचं खूप मोठं योगदान आहे. पुढे दिग्दर्शक गोपाळ रामचंद्र तथा दादासाहेब तोरणे आणि प करंदीकर, एन पाटणकर, पी दिवेकर यांनी परदेशी तंत्रज्ञांचं म्हणजेच विदेशी तंत्रज्ञांचं सहाय्य घेतलं, मदत घेतली आणि पुंडलिक हा कथापट 1912 मध्ये दाखवण्यात आला. त्यानंतर 1913 मध्ये लगेचच दादासाहेब फाळके यांनी स्वतः दिग्दर्शित केलेला आणि सर्व प्रक्रिया म्हणजे यामध्ये परदेशी तंत्रज्ञांची मदत घेतली गेली नव्हती, पूर्ण प्रक्रिया भारतातच पूर्ण केलेला होता असा राजा हरिश्चंद्र हा चित्रपट मुंबई येथे प्रदर्शित झाला होता. नावावरूनच तुम्हाला आठवलं असेल की मराठी चित्रपट हरिश्चंद्राची फॅक्टरी हा जो तुम्ही पाहिलंही असेल, हा 2010 मध्ये आलेला चित्रपट आहे. हा चित्रपट जो आहे तो दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर आधारित असलेला चित्रपट होता की दादासाहेब फाळकेंनी जे स्वप्न बाळगलं की मला पूर्णपणे भारतात तयार झालेला चित्रपट तयार करायचा आहे आणि या स्वप्नासाठी त्यांनी तन मन धन अर्पित केलं होतं, याचं खूप सुंदर वर्णन हरिश्चंद्राची फॅक्टरी यामध्ये झालेलं आहे. नक्की पहा तो चित्रपट. दादासाहेब फाळके त्यानंतर थांबले नाहीत. त्यांनी त्यापाठोपाठ मोहिनी भस्मासूर, सावित्री सत्यवान हे मूकपट आणि वेरूळची लेणी व नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही तीर्थक्षेत्रे यावर अनुबोधपट म्हणजेच माहितीपट सुद्धा सुरू केले आणि तेथून पुढे जाऊन मग ऐतिहासिक आणि पौराणिक विषयांवरचे चित्रपट तयार करण्याची परंपरा भारतामध्ये सुरू झाली. पुढे भारतामध्ये सिने कॅमेरा तयार करणारे आनंदराव पेंटर यांनी चित्रपट निर्मितीमध्ये रस दाखवला की ते आधी फक्त कॅमेरा तयार करायचे, पण त्यांनी नंतर चित्रपट निर्मिती करण्यास सुरुवात केली. त्यांचे मावस बंधू जे होते बाबूराव पेंटर तथा मिस्त्री यांनी 1918 मध्ये बघा सैरेंद्री हा चित्रपट काढला. सिंहगड हा
पहिला ऐतिहासिक मूकपट कल्याणचा खजिना, बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर हे ऐतिहासिक चित्रपटसुद्धा बाबूराव पेंटर यांनी काढले. त्यानंतर सावकारी पाश हा पहिला वास्तववादी चित्रपटसुद्धा त्यांनी काढला. आता या चित्रपटाला वास्तववादी चित्रपट असं का म्हटलेलं आहे, तर तत्कालीन जी परिस्थिती होती, ग्रामीण भागामध्ये म्हणा किंवा शहरामध्ये म्हणा, या तत्कालीन परिस्थितीचं वास्तव खरोखरं दर्शन घडवणारा असा हा चित्रपट होता, म्हणून त्याला म्हटलेलं आहे पहिला वास्तववादी चित्रपट. आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि सरोजिनी नायडू यांनी सुद्धा या चित्रपटाचं कौतुक त्यावेळेला केलं होतं. 1925 मध्ये बाजीराव मस्तानी हा चित्रपट काढला भालजी पेंढारकर यांनी. आणि या ऐतिहासिक चित्रपटांमधून राष्ट्रीय विचारसरणीचा प्रसार होतोय की लोकांना देशप्रेम, राष्ट्रप्रेम याबद्दल जागृत केलं जात आहे, याची कल्पना ब्रिटिशांना येऊ लागली आणि त्यांनी या चित्रपटावर निर्बंध घातले, अटी घातल्या. दादासाहेब फाळकेंबद्दल आणखी विशेष सांगू इच्छिते की दादासाहेब फाळकेंच्या स्मरणार्थ 1970 पासून भारत सरकारने भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये सर्वोच्च योगदान देणाऱ्या कलाकाराला किंवा व्यक्तीला भारत सरकारतर्फे सर्वोच्च पुरस्कार देण्याचं ठरवलं आणि तो पुरस्कार होता दादासाहेब फाळके पुरस्कार. तुम्ही माहीत करून घ्यायचं आहे बरं का. काय तर पूर्वी चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी अनुभूतपट म्हणजे माहितीपट व वृत्तपट दाखवले जात असत. म्हणजे तुम्ही गेला थिएटरमध्ये बसलेला आहात आणि तुम्ही जो सिनेमा पाहणार आहात तो लगेच सुरू होणार नाही, तर त्यापूर्वी अनुभूतपट आणि वृत्तपट दाखवले जायचे. त्यांच्या निर्मितीसाठी भारत सरकारने फिल्म्स डिव्हिजनची स्थापना केली स्वातंत्र्यानंतर. या अनुभूतपट आणि वृत्तपटांचा उपयोग लोकांच्या समाज प्रबोधनासाठी व्हायचा. तुम्ही जेव्हा कधी सिनेमा पाहायला गेला असाल किंवा भविष्यात जाणार असाल तर तुमच्या लक्षात येईल की काही वेळेला सिनेमा सुरू होण्यापूर्वी तंबाखूचे दुष्परिणाम याविषयी अनुभूतपट दाखवला जातो. म्हणजेच लोकांचं मनोरंजन होणार आहे, पण त्याच्या आधी लोकांचं समाज प्रबोधन करण्यासाठी या चित्रपट या माध्यमाचा उपयोग पूर्वीही केला जायचा आणि आत्ताही केला जातोय. मंडळी, तुम्हाला प्रश्न पडला असेल की मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्त्रियांचं योगदान काय, तर कमलाबाई मंगरुळकर या मराठीतील पहिल्या स्त्री चित्रपट निर्मात्या होत्या. अतिशय उत्साही अशा त्या होत्या. त्यांनी सावळ्या तांडेल आणि पन्नाताई हा हिंदी बोलपट तयार केला. त्यानंतरही अनेक स्त्रियांनी आपलं योगदान भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दिलेलं आहे. 1944 मध्ये प्रभात कंपनीने काढलेला रामशास्त्री हा रामशास्त्री प्रभुने यांच्या जीवनावर आधारित चित्रपट अतिशय गाजला. स्वातंत्र्योत्तर काळात 1947 नंतर आचार्य अत्रे यांनी स्त्री शिक्षणासाठी कार्य करणारे महात्मा फुले यांच्या जीवनावर, विश्राम बेडेकर यांनी आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनावर चित्रपट काढला. दिनकर द पाटील यांनी धन्य ते संताजी धनाजी हा चित्रपट, तर प्रभाकर पेंढारकर यांचा बालशिवाजी हे चित्रपटसुद्धा अतिशय गाजले. मंडळी, अतिशय महत्त्वाची गोष्ट 1936 मध्ये घडली. कोणती, तर भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थान मिळवून देणारा पहिला चित्रपट संत तुकाराम 1936 मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये प्रदर्शित झाला आणि मराठी माणसाची कीर्ती जगभर पसरली. या चित्रपटात विष्णुपंत पागनीस यांनी संत तुकारामांची भूमिका केली होती. या चित्रपटाचा विशेष असा की 1936 साली या चित्रपटाने एकाच चित्रपटगृहामध्ये वर्षभर तळ ठोकून दाखवला होता. की आज आपण बघतो अनेक चित्रपट करोडोंच्या घरात कमाई करतात, अनेक वर्ष चित्रपटगृहामध्ये तळ ठोकून असतात, परंतु जवळजवळ 500 वर्षापूर्वी ही जी करामत संत तुकारामांनी करून दाखवली, या चित्रपटाने करून दाखवली, ती अतिशय आगळीवेगळी अशी होती. मराठी भाषेमध्ये ज्याप्रमाणे ऐतिहासिक चित्रपट बनवले गेले, त्याचप्रमाणे हिंदी भाषेत सुद्धा ऐतिहासिक चित्रपट बनवले गेले. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सिकंदर, तानसेन, सम्राट चंद्रगुप्त, पृथ्वीवल्लभ,
मुघल ए आझम इत्यादी चित्रपट इतिहासाचा आधार घेऊन बनवले होते, म्हणजे ते ऐतिहासिक चित्रपट होते. त्यानंतर डॉक्टर व्ही शांताराम यांनी डॉक्टर कोटणीस की अमर कहाणी हा चित्रपट जो तयार केला तो सत्य घटनेवर आधारित होता, की भारतातले एक डॉक्टर जे होते त्यांनी चीनमध्ये जाऊन जी रोगी माणसांची सेवा केली आणि आपलं आयुष्य व्यतीत केलं, त्यांच्या जीवन कहाणीवर हा चित्रपट आधारित होता. स्वातंत्र्य चळवळीवर आधारित आंदोलन आणि झाशी की राणी हे सुद्धा चित्रपट अतिशय गाजले. मंडळी, आपल्या या भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये अनेक फिल्मी कंपन्या निर्माण झाल्या आणि त्यांनी अतिशय उत्तमोत्तम चित्रपट तयार केले. मनोरंजनाबरोबरच सामाजिक प्रबोधनाचंही कार्य या चित्रपटाद्वारे केलं गेलं. 1934मध्ये बॉम्बे टॉकीज, त्यानंतर फिल्मिस्तान, राजकमल प्रोडक्शन्स, आर के स्टुडिओज, नवकेतन इत्यादी कंपन्यांनी चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केलेली आहे. तर मंडळी, तुमच्या लक्षात आलं असेलच की चित्रपटांनी फक्त मनोरंजन केलेलं नाही आहे, तर त्याबरोबरच सामाजिक प्रबोधन करणं, राष्ट्रीय विचार जागृत करणं यासाठी सुद्धा महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. पुढचा मुद्दा आपण पाहूया, मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधी. मंडळी, 10वी नंतर ज्यावेळेला तुम्ही तुमचं करिअर निवडणार असाल त्यावेळेला नक्की विचार करा मनोरंजन क्षेत्राचा. पाहूया तर कोणत्या संधी आहेत. नाटक, नेपथ्य, वेशभूषा, केशभूषा, रंगभूषा इत्यादींचे तपशील अचूक असण्यासाठी संबंधित ऐतिहासिक काळातील, म्हणजे ते नाटक जर ऐतिहासिक असेल तर चित्रकला, शिल्पकला, स्थापत्य या विषयांचा सखोल अभ्यास असणाऱ्या जाणकारांना कला दिग्दर्शनाचं नियोजन करतं किंवा त्यासाठी ते सल्लागार म्हणून काम करता येते. संवाद लेखन जे आहे, या संवाद लेखनाच्या प्रक्रियेमध्ये लेखक आणि लेखकांचे सल्लागार म्हणून भाषा आणि संस्कृतीच्या इतिहासाच्या जाणकारांची आवश्यकता असते. हे झालं नाटकाबद्दल. चित्रपटाशी संबंधित सुद्धा आपण हे म्हणू शकतो की चित्रपटाची जी कथा आहे त्या कथेशी संबंधित जो काळ आहे त्या वातावरण निर्मितीचे, तसेच पात्रांची वेशभूषा आहे, केशभूषा आहे, रंगभूषा आहे इत्यादींचं नियोजन कोण करतं, तर कला दिग्दर्शक. मग या क्षेत्रामध्ये इतिहासाचे जे जाणकार आहेत त्या जाणकारांना प्रत्यक्ष कला दिग्दर्शक म्हणून किंवा त्यांचे सल्लागार म्हणून सुद्धा काम करता येईल. चित्रपटामध्ये जे संवाद म्हणायचे आहे त्यांचं लेखन करण्यासाठी भाषा आणि संस्कृतीच्या जाणकारांची आवश्यकता असते. पुढे जाऊन मी असं म्हणेन की एक नाटक आलं किंवा चित्रपट आलं तर त्यासाठी निर्माता लागतो, लेखक लागतो, दिग्दर्शक लागतो, अभिनेता लागतो, नेपथ्यकार, ध्वनी आयोजक, पटकथाकार, समीक्षक, संकलक, मंचव्यवस्था नाटक असेल तर, त्यानंतर गीतं, त्यासाठी फक्त गीतं लेखक नव्हे तर गायक, त्याच्यानंतर वादक, प्रसिद्धी प्रमुख व जाहिरात विभाग, प्रकाश योजनाकार, संगीतकार, त्याच्यानंतर साऊंड रेकॉर्डिंग आलं, स्टुडिओ आले, तर याच्याशी संबंधित असणारे सर्व व्यवसाय आणि त्यामधून निर्माण होणाऱ्या हजारो संधी या मनोरंजन क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे दुसऱ्या शब्दात मी असं म्हणेल की मनोरंजन क्षेत्र हे एक प्रकारे व्यवसायाचं आगरच आहे. मग या क्षेत्रामध्ये तुम्हाला मी जे मगाशी म्हटलं त्या व्यवसायाची आवड असेल किंवा आत्तापासून तुम्हाला काही छंद असतील, गीतलेखनाचे म्हणा, संगीताचा छंद आहे म्हणा, कथा लिहिण्याचा छंद आहे, अभिनयाचा छंद आहे, तर ह्या छंदाचं रूपांतर तुम्ही व्यवसायात करण्यासाठी तुम्ही योग्य ते प्रशिक्षण घ्यायला हवं. या प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्था भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. या संस्थेमधून योग्य ते प्रशिक्षण घेऊन आपल्या पुढील कामाचे योग्य ते नियोजन करून प्रयत्नपूर्वक जर तुम्ही या व्यवसायामध्ये शिरलात, अतिशय मेहनत घेतलात, तर खरोखर हा व्यवसाय तुमच्या जीवनाचा शिल्पकार ठरेल, यामध्ये शंकाच नाही. मंडळी, मनोरंजन जे आहे या माध्यमाचा इतिहास आणि सद्यस्थिती तुमच्या लक्षात आली असेलच, तर नक्की विचार करा. मनोरंजन क्षेत्रामध्ये व्यवसाय करण्याचा आगळा वेगळा व्यवसाय आहे. वाणिज्य म्हणा, वैद्यकीय म्हणा, कला क्षेत्र म्हणा, हे जे आहे यापेक्षा ही वेगळं असणारं क्षेत्र की जिथे तुमच्या क्रिएटिव्हिटीला, कलात्मकतेला वाव मिळणार आहे. आणि जर तुम्हाला ती आवड असेल, आवडीचं रूपांतर छंदामध्ये करा, छंदाचं रूपांतर व्यवसायामध्ये करा. नक्कीच
तुमचं जीवन आनंददायी आणि फलदायी असेल यात शंकाच नाही. मंडळी, पाठ तुम्हाला आवडला असेलच आणि त्यासोबतच तुम्हाला खूप सुंदर असे उपक्रमसुद्धा करायचे आहेत आंतरजालाची मदत घेऊन. पहिला उपक्रम आहे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाशी निगडीत नाटकांची माहिती तुम्ही मिळवायची आहे. दुसरा उपक्रम आहे या पाठात उल्लेख नसलेले परंतु इतिहासाशी संबंधित असणारे जे चित्रपट आहे त्यांची यादी तुम्हाला करायची आहे. तिसरा उपक्रम आहे 1970 ते 2015 पर्यंतचे ऐतिहासिक विषयांशी संबंधित मराठी चित्रपट तुम्हाला शोधायचे. 1970च्या आधीच्या चित्रपटांचा उल्लेख कदाचित पाठ्यपुस्तकात झालेला असेलच. ते वगळून 1970 ते 2015 पर्यंतचे मराठी ऐतिहासिक चित्रपट तुम्हाला शोधायचे आहेत. आणि चौथा उपक्रम संत एकनाथांचं एखादं भारूड मिळवून तुम्ही ते घरी म्हणून दाखवा. कुटुंबासोबत आणि मित्रांनासुद्धा तुम्ही ते शेअर करू शकता व्हॉट्सअपच्या माध्यमातून. उदाहरणार्थ संत एकनाथांचं अतिशय प्रसिद्ध भारूड आहे विंचू चावला विंचू चावला. तर मित्रांनो, नक्की उपक्रम करा आणि पाठ तुम्हाला आवडला असेल यात शंकाच नाही. धन्यवाद.